आणि मग त्या काळातला जो तमाशा फट रंगला पहिल्यांदा, मी म्हणणार नाही महाराष्ट्रामधला, तर देशामधला तमाशा यातला पहिला सुरू झाला. याबद्दल मला खूप आनंद आहे ना अभिमान वाटतो. खऱ्या अर्थानं सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची आहे. आणि तमाशाची पंढरी आहे. खऱ्या अर्थानं त्या धर्तीवर पोवाडा म्हणलं की शाहीर नमन असतं. पण तुमच्या सर्वांचा आग्रह असतो की त्या आमच्या पूर्वजांना एक विनम्र अभिवादन करून आम्ही प्रयत्न करतो बरं का. आम्ही तसे काय म्हणजे तमाशामधले कलाकार नाहीये. ज्या त्या जागेला जे तो कलाकार श्रेष्ठ असतो. आमचा परममित्र असेल पाटील जगदीश पाटील, त्यांनी एक काळ गाजवलेला आहे. आता तो कोरिओग्राफी करतो, त्यांना माहिती आहे. पण आम्हाला जमेल असं मला वाटत नाही. मी सर्वांनी सांभाळून घ्यायचं आहे. शाहीर म्हणलं की नमन असतं, शाहीरगण असतो, तो एक बाज वेगळा असतो. आणि तमाशाचा गणगवळण रंग पाहिजे हा वेगळा असतो. तर आम्ही प्रयत्न करणार आहे की या गावामध्ये आपला कार्यक्रम आज सादर होतोय, संपन्न होतोय. खऱ्या अर्थानं सर्वच पदाधिकारी, विकास सोसायटीचे सर्व आदरणीय रसिक मायबाप, गुरुवर्य, ज्येष्ठ कलाकार, वयोवृद्ध, मातृतुल्य, गुरुतुल्य, माझ्या ताई, आई, माई, सर्वांना मानाचा मुजरा करतो. मानाचा मुजरा करून सर्वांना वारकरी संप्रदायाप्रमाणे सर्वांना जय हरी म्हणून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. प्रयत्न करतोय आम्ही. चुकलो तर माफी असावी बरं का. आणि जर चुकलो तर सांगा, आम्ही नक्की सुधारू. कारण आजचा प्रयत्न आहे. सर्वांच्या आग्रह असतं की तिने सांगितलेलं आहे की तमाशा धर्तीवर गणगवळण सादर करा. तुम्हाला खरी पारंपरिक गणगवळण हे उद्या बघायला मिळणार नाही. परवा आमच्या आदरणीय ताई मंगलाताई रणसोडे की ज्या आम्ही समितीमध्ये काम करतोय, विठाताई यांच्या नावानं जो शासन पुरस्कार देत आहे, जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र शासन, तो पूर्वी 5 लाखाचा होता, आता 10 लाखाचा झालेला आहे. एका तमाशेला मिळणार आहे यावर्षी 21चा 22चा. बघूया काय होतंय. तर मी प्रयत्न करतोय. सर्वांनी सांभाळून घ्या. मला एवढीच नम्रतेची विनंती करतो. आणि अस्सल मातीतील कलाकार, लोककलेचे शिलेदार सर्व राम सुताराय, निलेश मोहंती आहे, मार्शल भोरे, सुनील आकाश, आविष्कार, कल्पना, बाळासाहेब हर्षवर्धन. आणि जो गण सादर करणार आहे तमाशा वादाचा, तो महाराष्ट्राचा मी होणार सुपरस्टार. आवाज कुणाचा? महाराष्ट्राचा. त्याचा महाविजेता. आणि काल परवा झालेल्या युवा महोत्सवात राज्यात प्रथम क्रमांक आणला आणि सांगलीचं नाव देशामध्ये नेणारा तो आपल्या समोर तमाशा वादानं गणगवळण सादर करणार. त्याआधी ढोलकी सम्राट, मी होणार सुपरस्टारचा विजेता आमचा आदरणीय. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन असणार ग्रामदैवत सावळ सिद्ध. सांगली जशी नाट्य पंढरी आहे तशी ही तमाशा पंढरी म्हणून ओळखलं जातं. ते म्हणजे आपलं गाव सावळ. म्हणून त्या तमाशा परंपरेला संगीत विशारद, संगीत रत्न, कला सम्राट दत्तामाळी यांच्या काव्य वाङ्मयाला वंदन करून, त्यांना वंदन करून पारंपरिक गणगवळण आणि मग शाहिरी गणाने सुरुवात करत आहोत. चला तर ऐकूया पारंपरिक गणगवळण. राधी